brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. जेव्हा गाडी चालते ना, कुत्र्याला वाटतं खाच्याला किंवा आपणच गाडी चालू लागतो. कोणी येतं विधानसभेला, आम्ही थोडी बघतो कोण येऊ लागलं, काय येऊ लागलं, आणि त्यांचे हे हेतू होते की आपण आमदार बनतोय ते यांच्या मागे राहू, म्हणजे आपल्या बाकीच्या उद्योग धंद्याला आपल्याला साथ भेटेल. ही त्यांची सिस्टम आहे. आता मी जेव्हापासून हा आवाज उचलला की आमच्या पिढ्या बर्बाद होत आहेत, जिल्हा परिषदच्या शाळेच्या सरांची ट्युशन काय सॉरी परीक्षा घ्या. आता परीक्षा सुरू झाली, डुप्लिकेट शिक्षक हजारोनी बाहेर पडायला लागले. आता पायाखालची वाळू घसरली, म्हणून ते माझ्या विरोधात कंटिन्यू येऊन उभे आहेत आणि स्वतःच्या संस्था उद्या प्रायव्हेट बर्बाद होतील की त्यांना द्वारे हरकत नाही. ते काही त्यांना उमेदवारी नाकारण्याचं काही कारण नाहीये, पण त्यांनी धमक्या देऊ नये ना. म्हणजे तुम्ही सगळे उद्योग धंदे चुकीचे करणार आणि पुन्हा कार्यकर्त्यांना तुम्ही बोला ना, तुम्हाला काय प्रचार करायचा तो करा. आमच्या विरोधात जर काही असेल पुराव्यासह ते बोला. आम्ही पुराव्यासह बोलतोय. आम्ही जे बोलतोय ते लोकांना अपील होऊ लागलं. तुम्ही पण बोलत धमक्या नका देऊ. धमक्या दिल्यामुळे पोलिसांनी समज दिली तर म्हणणार दबाव आणणं हे साफ चुकीचं आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही संभाजीनगरमध्ये फिरतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चित्र दिसतंय, जिथे भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना शिंदे गट या सगळ्या पक्षांचे आमदार एकमेकांच्या समोर आले. त्यांनी पॅनल सुद्धा निवडणुकीच्या रणात उतरवले. पण संभाजीनगरमध्ये गंगापूर नगर परिषद निवडणुकीची चर्चा फार मोठ्या प्रमाणात होते, कारण ते भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत बंब आणि सतीश चव्हाण हे यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. म्हणूनच गंगापूर नगरपालिकेचं राजकारण, त्यानिमित्ताने उपस्थित होणारे मुद्दे, सतीश चव्हाण हे कशा पद्धतीने निवडणूक लढवत आहेत आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला चर्चा करायची आहे. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्यासोबत. बंबसाहेब, तुमचा खूप आभार आम्हाला वेळ दिल्याबद्दल. ही निवडणूक तुम्हाला मागच्या निवडणुकीच्या तुलनेत सोपी वाटते की तुमच्या समोर या वेळेला राष्ट्रवादीने आव्हान उभं केलं? बघा, मागच्या वेळेला जे मी विधानसभा जी लढलो त्यावेळेला मी जास्त गावागावात फिरलो पण नाही. मी माझी स्वतःची पण टेस्ट घेतली. विकासाच्या एकमेव मुद्द्यावर लोकांना मी अगोदर सांगून दिलं, बाईट देऊन, किंवा माझा विकास आहे त्याच्या समोर तुम्हाला काय करायचं ते करा. जसं तर गंगापूरमध्ये मी फिरतोय आमच्या मित्रांकरता. गंगापूरला फक्त एक सभा घेतली माझ्या विधानसभेला. आता जे आहे ते माझ्या मित्रांचा वेळ आहे, म्हणून मी आत्ताही आणि जिल्हा परिषदला कसोशीने त्यांना पुन्हा निवडून आणण्याचा प्रयत्न केला. पण ही निवडणूक यामुळे सुद्धा चर्चा झाली आहे, कारण तुमच्या विरोधात ज्यांनी पॅनल उतरवले ते सत्तेत मुंबई तुमच्या सोबत आहेत. असं काय झालं गंगापूरमध्ये की महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वाद सुरू झाले? बघा, ते मुळात युतीचे नाहीचे. तुम्ही सगळेजण हे विसरलात की ते आमच्याकडनं माझ्या विधानसभेच्या इलेक्शनच्या 1 महिन्यापूर्वी टुनकन उडून तुतारीकडे गेले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे. हो, तिकडे गेले होते. तिकडे गेले, त्यांचं काय वल्गना होत्या. मी 50,000 जिंकलो, 35,000 असं त्यांचं म्हणणं होतं. मी काही बोललो नाही. मी माझी कामं घेऊन गेलो, कारण की त्याचं कारण असं आहे सर, लोकांना हे कळलं की ते 18 वर्षापासून आमदार आहेत. मी 15 वर्षापासून आमदार होतो त्यावेळेला, ते 18 वर्षापासून होते. त्यांनी मी काय एक साधं आवाहन केलं होतं. ते परिषदेचे आमदार असून सातत्याने ते सरकार, त्याची सवयच ती, ते जिथं सरकार असतं तिथं जातात. ओके, मी फक्त 7 वर्ष सत्तेत होतो, तरीही मी माझं बुक छापलं होतं पूर्ण. माझ्या 3ही टर्मचे पूर्ण कामं, आणि चॅलेंज केली मी त्यांना की माझ्या समोर जर यांचे 10 पैसे जरी काम असलं तर मी आमदारकी न लढवता त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार आहे. लोकांना ही गोष्ट भावली. लोकांनी त्यांना काम विचारलं की तुम्ही पदवीधर आमदार आहात, सांगा तुम्ही काय केलं 18 वर्षामध्ये. ते म्हणायचे मी थोडस दुसरं पण मराठवाड्याचे हे आहेत काय मतदार आहेत. तर आम्ही त्यांना सांगितलं चला मराठवाड्याचे दाखवा काय केलं ते दाखवू शकले नाही. लोक एकदम ताबडतोब जागृत झाले. तसंच आता लागलीच ते तुतारीकडनं पुन्हा टुनकून इकडे आले. आता इकडे काय आले, ह्या एकमेव कारण ह्याचं म्हणजे बारामतीचे जे मोठे काका आहेत आपले शरद पवार. हा, तर त्यांचं कसं आहे, पूर्ण राज्यात त्यांनी त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रायव्हेट संस्था स्थापन केलेल्या आहेत. जिल्हा परिषदच्या शाळा बर्बाद करून गव्हर्नमेंटचा पैसा प्रायव्हेट संस्थेमध्ये शिक्षकांना देऊन आणि ह्या जिल्हा परिषद शाळेला 1-1, 1.5 लाख रुपये पगार द्यायचा. स्वतःच्या कार्यकर्ते, नातेवाईक वगैरे 70%, 30% चांगले शिक्षक आहेत जिल्हा परिषदचे आमचे, आणि संस्थामध्ये 25,000 पण द्यायचे नाही, स्वतः ठेवायचे. ही त्यांची सिस्टम आहे. आता मी जेव्हापासून हा आवाज उचलला की आमच्या पिढ्या बर्बाद होत आहेत, जिल्हा परिषदच्या शाळेच्या सरांची ट्युशन म्हणजे काय सॉरी त्यांची परीक्षा घ्या. आता परीक्षा सुरू झाली, डुप्लिकेट शिक्षक हजारोनी बाहेर पडायला लागले. आता पायाखालची वाळू घसरली,
म्हणून ते माझ्या विरोधात कंटिन्यू येऊन उभे आहेत आणि स्वतःच्या संस्था उद्या प्रायव्हेट बर्बाद होतील ही त्यांना भीती आहे. पण आम्ही अनेकदा बघतो की प्रशांत तुमचा काही व्हिडिओ आला काय आला, तुम्ही शिक्षकांबद्दल का एवढं म्हणजे तुमचं काय नाराजी आहे? बघा, जगात, हम्म. भारतात, महाराष्ट्रात आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक आमदारांनी लोकप्रतिनिधी शिक्षकांवरच जास्त बोललं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, प्रत्येक देश हा काही ना काही प्रतिनिधित्व, समजा आता आपण शेतीप्रधान आहोत, जपान किंवा हे असेल ते इलेक्ट्रॉनिक मध्ये आहे, आपण शेतीप्रधान आहोत, तर जय जवान जय किसान. आणि प्रत्येक देशाचं दुसरं काय असतं, शिक्षण, सुरक्षा सगळ्यात पहिले द्यायची आहे. नंबर 2 वर काय येतं, शिक्षण, शिक्षा. आता मी शिक्षणावर का नको बोलू, सगळ्यांनीच बोललं पाहिजे. मी काय बोलतो हा प्रश्न नाही पाहिजे, दुसरे का बोलत नाही हा म्हणजे प्रश्न याला पाहिजे. राजकीय कारण असं नाही ना की सतीश चव्हाण हे पदवीधरचे आमदार आहेत, ते त्यांच्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावरती बॉडीवर, ही राजकीय कारण याच्या मागे नाही आहेत. ते माझ्या विरोधामध्ये 5 वर्षापूर्वी आले. ही गोष्ट मी 8 वर्षापासून चालू आहे माझी. मी चालू केली म्हणून ते आले माझ्या विरोधात. मी नाही त्यांच्या विरोधात गेलो. बघून घ्या. तुमच्या विरोधात? हो, मी तर इकडेच आहे. मी 8 वर्षापासून सातत्याने हा आवाज उचलला आणि आता लक्षात आलंय राज्याचं पण. तुम्ही बघा, ज्या ज्या गोष्टी मी बोललो, खोटे शालार्थ आयडी, ज्या गुन्हेगारीमध्ये शिक्षक लोक मागे राहिले पाहिजे, सगळे शिक्षक नाहीये. चांगल्या शिक्षकांचं असे वाईट शिक्षक असल्यामुळे बिचारांची बगर कामाची जिल्हा परिषदची पण बदनामी होते. मी त्याचा विडा उचलला, मी काम करतोय, पण यांना त्याचा राग येऊ लागलेला आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो साहेब, आज ज्या आपल्या पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होऊ लागल्या, आज 25 वर्षापासून तर 38-40 वर्षापर्यंत लोकांची लग्न होत नाही, त्याचं एकमेव कारण आहे शिक्षणाचा ऱ्हास. त्याच्यावर मी काम करणारच. हे किती जरी आले आणि तुम्ही बघून घेतलं की आता ते इतके 2-2 हजार शिक्षक, बघा तुम्ही, संस्थेच्या शिक्षकांनी तिथं शिक्षण सोडून दिलं, कॉलेज सोडून दिले आणि इकडे माझ्या मतदारसंघामध्ये प्रचार करत बसले होते. म्हणून हे त्यांचे प्रायव्हेट, एकीकडे आम्ही पिढ्या सुधरवण्याकरता आलोय राजकारणात, त्यांना पिढ्या बर्बाद झाल्या तरी चालतील, आम्ही अर्बोपती झालो पाहिजे, हे त्यांचे ध्यास आहे आणि त्याला आम्ही जमू देणार नाही. निवडणुकीच्या निकालाबद्दल आणि बदलत्या समीकरणाबद्दल आपण बोलूच, पण एक मुद्दा मला तुम्हाला आवर्जून सांगायचा की राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल जगताप आणि त्यांच्या संबंधित जे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पोलिसांच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी. दुसरा मुद्दा की दडपशाहीचं राजकारण गंगापूरमध्ये सुरू आहे, यावर तुमची बाजू काय? बघा, तुम्ही ज्यांचं नाव घेताय ना, ते हद्दपारीच्या कॉर्नरवर, मी कशाला बोलू, त्यांचे असे उद्योग धंदे सगळे की त्यांना सगळ्या ह्याच टाईपचा पैसा पाहिजे असतो. मग तेव्हा जे लोकांना धमक्या देतात, ते मतदारांना धमक्या देऊ लागले. काही आमच्या कार्यकर्त्यांना काही धमक्या दिल्या की तू जर प्रचार केला तर तुला नंतर बघ वगैरे, अशा धमक्या दिल्यामुळे त्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितलं. नॅचरली पोलिसांनी त्यांना समज दिलेली आहे. खरं म्हणजे त्यांनी या कार्यकाळामध्ये त्या लोकांनी शहराच्या आसपास थांबू नये, पण तरी सरकार आणि त्यांनी पोलिसांनी समजून घेऊन जाऊ द्या, उमेदवार आहे हरकत नाही, ते काही त्यांना उमेदवारी नाकारण्याचं काही कारण नाहीये, पण त्यांनी धमक्या देऊ नये ना. म्हणजे तुम्ही सगळे उद्योग धंदे चुकीचे करणार आणि पुन्हा कार्यकर्त्यांना तुम्ही बोला ना, तुम्हाला काय प्रचार करायचा तो करा, आमच्या विरोधात जर काही असेल पुराव्यासह ते बोला, आम्ही पुराव्यासह बोलतोय, आम्ही जे बोलतोय ते लोकांना अपील होऊ लागलं, तुम्ही पण बोला, धमक्या नका दे. धमक्या दिल्यामुळे पोलिसांनी समज दिली तर म्हणणार दबाव आणणं, हे तर साफ चुकीचं आहे. पण तेच उमेदवार विधानसभेला तुमच्या सोबत होते, तुम्ही ऐन वेळेला शेवटच्या घटकेला त्यांनी पाठिंबा दिला आणि असंही सांगितलं होतं की जे 5-5.5 हजारांचं लीड तुम्हाला होतं, कदाचित ते त्यांच्या पाठिंब्यामुळे आलं. एक आणि तुमचं बिघडलं कुठं जेव्हा तुम्ही सोबत होतात विधानसभेत? कसं असतं, जेव्हा गाडी चालते ना, त्या कुत्र्याला वाटतं खालच्याला किंवा आपणच गाडी चालू लागू, आणि कोणी येतं विधानसभेला, आम्ही थोडी बघतो कोण येऊ लागलं आणि काय येऊ लागलं, आणि त्यांचे हे हेतू होते की आपण आमदार बनतोय ते यांच्या मागे राहू, म्हणजे आपल्या बाकीच्या उद्योग धंद्याला आपल्याला साथ भेटेल. त्यांनी लागली सुरुवात केली होती त्या गोष्टीची, बघा रेकॉर्डवर आहे. मी ताबडतोब बंद करायला लागलं. माझ्यामध्ये असे वाळू माफिया रिकाम चोटलापडे चालत नाही. ताबडतोब मी एसपी साहेबांना सांगून, जरी मला मदत केली म्हणून मी चुकीच्या धंद्यांना, मटके चक्र्या, उलट साहेब सांगू आता बोलायचं नाही, सन्माननीय आता माझ्या विरोधात उभे होते ना आमदार, ते आल्यापासून सगळे असले वाढायला लागले. दबाव आणतात हे आमदारकीचा, वरतून फोन करायला लावतात मंत्रालयातनं, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडनं छोट्या छोट्या गोष्टीला, आणि असले प्रकार मतदारसंघामध्ये चक्र्या मटक्या वाढायला लागले. मी वाढू देत नाहीये, मी त्याच्यावर कायम प्रखर विरोध करतो, म्हणून ही त्यांची प्रवृत्ती आणि ते चुकीचं. तुमच्याकडे गृह खातं तुमच्याकडे आहे, मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री, तुम्ही याच्याबद्दल किती तक्रार केली त्यांच्याकडे की ते राष्ट्रवादीच्या आमदारांची अशी असं करतायत, तुम्ही त्यांना अवगत केलं याबद्दल? म्हणूनच तर ते चिडतायत ना, अवगत करून त्यांचं ते थांबतंय म्हणून तर चिडू लागले. आणि बघा, ह्या लोकलच्या गोष्टी मला काही सन्माननीय गृहमंत्री महोदयांना, म्हणजे त्या माझ्या लेवलवर, मी आमदार आहे ना, मी पोलिसांच्या करवी ह्या गोष्टी थांबवतो सगळ्या, म्हणून तर ते चिडतात. हाच विषय.
दुसरा एक मुद्दा आपल्याला विचार घ्यायला लागेल. अविनाश पाटील जे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख होते, ते भारतीय जनता पार्टीत आले. त्यानंतर ते परत मशालीकडे गेले. ही गडबड काय झाली आहे? तुम्ही उमेदवार निवडताना काय तिथे काय नेमकं घडलेलं होतं? कसं असतं बघा, थोडे पेशन्स ठेवले पाहिजे. हम्म, अजून फॉर्म भरायला सुरुवात झाली होती जस्ट. हम्म, बरेच दिवस जाणं बाकी होतं. तुम्हाला हम्म. समजतं सर, हम्म, घंट्या घंट्याला प्रकरण बघायला जातात. आम्ही त्यांना ही गोष्ट नक्की आहे हम्म, की मी हा विचार करून त्यांना पक्षात घेतलं होतं की त्यांना आपण देऊ शकू हम्म. अध्यक्षाचं हे. हम्म. नक्कीच शब्दाने जरी नसेल बोललो आम्ही त्यांना, हम्म, तरी हे आमचा विचार होताच. हम्म, पण जसं त्यांना बघितलं अर्धा दिवसामध्ये फिरतायत, हम्म, त्यांचेच कार्यकर्ते, त्यांचेच नातेवाईक, त्यांच्याकडचे सगळे सांगतायत की तो इतका म्हणजे विरोध विरोध नाही करू शकत आहे समोरवाल्याला. हम्म, त्याला समजून सांगत होतो आम्ही, बाबा तू पुनर्विचार कर, हम्म, अध्यक्षांपेक्षा उपाध्यक्ष होय, 3 नगरसेवक निवडून आणू, हम्म. त्याला राज्याचं सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे नेऊन महामंडळाचे सदस्य पद देऊ, सगळं सांगितलं त्यांना. घरी पण आमची बैठक झाली. हम्म. आपण विचार करू शेवटच्या क्षणापर्यंत अध्यक्षपद द्यायचं, हम्म. पण जर निवडून नाही आले तर तुम्ही पण फसून आपण पण फसूया. हम्म. शेवटी राजकारण आहे. हम्म. पण ते पेशन्स नव्हते, धीर नव्हते. आत्ताच्या आत्ता सांगा, आत्ताच्या आत्ता सांगा, आणि ते नॅचरली मग तिकडे चालले गेले. तुम्ही एवढ्या दिवसांपासून ते आमदार आहेत. आम्ही कसं आधी असं कधीच बघितलं नव्हतं की तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध झाला. आता काही व्हिडिओ समोर आले ज्यामध्ये नागरिक तुम्हाला प्रश्न विचारत होते. असं काय घडलंय? ही वेळ का आली आहे? मागच्या नगराध्यक्षांवरती लोकांची नाराजी आहे म्हणून तुम्हाला या सगळ्या असंतोषाचा सामना करायला लागतोय? नाही बघा, आमचा नगराध्यक्ष फक्त 5 वर्ष होता हम्म. आणि 4 वर्षापासून प्रशासक प्रशासक. राज होता, बरोबर आहे. हम्म. त्याच्या अगोदर 20 वर्ष हम्म. आजही आमच्या समोर जे उभे आहेत राष्ट्रवादीकडनं, हम्म. तेच होते. संजय जाधव. हो, हम्म. 20 वर्ष त्यांचं राज्य होतं. हम्म. साहेब, पूर्ण गंगापूर चिखलमाय, हम्म. ड्रेनेजची व्यवस्था नाही, हम्म. कागदावर रस्ते दाखवलेले हम्म. परंतु अजिबात बनवलेले नाही. हम्म. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, हम्म. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं स्मारक, हम्म. तिथं अक्षरशः जागेवर उपकिडे बनवलेले. हम्म. आम्ही आले, पूजा अर्चा केली, सगळी हम्म. साफसफाई केली, दोन्ही स्मारक आम्ही उभारले. हम्म. आज जयसिंग नगरमध्ये महाराज सूर्यदेवजी महाराणा प्रतापजींचा आम्ही स्मारक आणि 8 एकर मध्ये तिथं 10 कोटी रुपये खर्च करून सगळं सुरू केलं. हम्म. आज तुम्ही गल्ली गल्लीत जा, विचारा, तुम्ही त्यांच्या बाईट घ्या, गल्लीच्या बाईट घ्या, हम्म. त्यांना विचारा की जेव्हा हे राष्ट्रवादीचे होते अगोदर 20 वर्ष, कोणत्या कोणत्या पक्षात होते मला माहित नाही ते, हम्म. त्यांच्याकडनं हे रोड झाले हम्म. 80% बरं का. हम्म. एकाने जरी सांगितलं की एक रोड त्यांनी बनवला, तुम्ही जे म्हणाल ते हरून जाऊ. त्यांच्या आमदारांनी फक्त त्यांच्या घरासमोरचा एक रस्ता बनवला. हम्म. आता जे उभे आहेत त्यांच्या बस घरासमोर, स्टँडपासून समोर. हा बस त्यांच्या घरासमोरचं बरं का. हम्म. बाकी त्यांना विचारून घ्या, 80% रस्ते पूर्ण हम्म. आम्ही बनवले. चिखल बंद केला, ड्रेनेज 80% संपवली. हम्म. आमची सत्ता ताबडतोब येणार होती. हम्म. 4 वर्षाचा गॅप पडला. हम्म. आता आम्ही, आणि पाण्याचा गॅप, आता आम्ही पुन्हा आल्यावर ड्रेनेज वगैरे संपवू. हम्म. आणि पाण्याचं पाप, हम्म. जसं आमच्याकडे नगर परिषद आली हम्म. त्याच्या अगोदर 1 वर्षापूर्वी ह्याच उमेदवारांनी जे आता उभेत आमच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीकडून, हम्म. त्यांनी पाण्याची एक स्कीम मंजूर केली होती. हम्म. 17.5 कोटीची, हम्म. 12.5 कोटी काढून टाकले. हम्म. साहेब, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 50 वर्ष गॅरंटी असलेला पाईप हम्म. 5 महिन्यात सरळ फुटून गेले सगळे. आम्ही केंद्र सरकार, राज्य सरकारच्या लॅबोरेटरी मधून रिपोर्ट आणले, हम्म. त्यांना नोटीस दिली कॉन्ट्रॅक्टरला. हम्म. ते कॉन्ट्रॅक्टर म्हणे काय करू, यांनी माझ्याकडनं इतके घेऊन टाकले, मला हम्म. परवडत नाही वगैरे. म्हटलं असं चालत नाही, हम्म. कागदावर जो पाईप आहे तो लागेल. हम्म. नोटिसा दिल्या, त्याला त्याची वसुली करायला लागलो. हम्म. ते कोर्टात गेले, हायकोर्टात आता मॅटर चालू आहे. हम्म. थांबलो नाही सर मी. हम्म. 1075 कोटीची सन्माननीय फडणवीस साहेबांनी आमची पाण्याची जलजीवनची. गोदावरीवरनं डायरेक्ट इथे चालू आहे. तहसील कार्यालयाच्या मागे आता बघा तुम्ही 1000 कोटी रुपयाचं काम चालू आहे. हम्म. संपूर्ण गंगापूर शहराला हम्म. आणि गंगापूर तालुक्याला जिवंत पाणी, विहीर खोदून नाही दिली आम्ही, हम्म. नदीवरनं डायरेक्ट आपण म्हणजे जलशुद्धीकरण लावून देतोय. त्यांच्या नादी लागत बसतो नाही. पण हे त्यांचं पाप आज मुद्दाम ते आमच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करतात. ते खोट्या गोष्टी सांगतात, लोकांना माहितीये. पुढचं जाऊन सांगतो, हम्म. साहेब 22 उद्यान होते इथे, शहरामध्ये 14 विकून खाल्ले उद्यानाच्या जागा. 14. हा, म्हणजे 14 विकून खाल्ल्या, हं. रेकॉर्डवर आहे, केस चालू आहे त्यांच्या. हं. 8 उद्यानाच्या जागा शिल्लक होत्या. हं. फक्त मी 8च्या 8 उद्यान बनवले. तुम्ही जावं, माझी विनंती आहे, तुम्ही हं. गल्लोगल्ली हं. जावं, हे उद्यान आहेत की नाही बघावं. हम्म. त्या महिलांना विचारावा, त्या लोकांना विचारावा, हं. हा कॉन्क्रीटचा रोड कोणी मला. आता रडीवर कसे आले रे, रत्तंडी गावावर, हं. हा रस्ता आम्हीच बनवला, तो हं. रस्ता. लोक हसतात त्यांना बाजूला गेल्यावर, हं. काय करतात म्हणून. साहेब, 8 उद्यान आम्ही अद्ययावत बनवले. आम्ही मस्जिद समोर बनवलं, ईदगाह बनवला, हिंदूंच्या मंदिरांसमोर बनवलं, सगळ्यांना सर्व समावेशक, हं. सर्व धर्म समभाव, हं. सब हमारे हम सबके, अशा पद्धतीनं विकास पूर्ण आम्ही केला. मदरसाचा असो, शादीखाना असो, सगळे विकास आम्ही केलेले. यांनी काय केलं, खोटे रिझर्वेशन टाकायचे जमिनीवर, हं. बरं का. आता समजा हे घर आहे, तुम्ही याचा उल्लेख केला.
मला हा मुद्दा आकर्षाने तुम्हाला सांगायचा की इथे या शहरामध्ये मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या मोठी आहे हो. आणि हा मतदार पारंपरिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा मानला जातो. हो. तुम्ही या मतदारांसोबत घेण्याची काही स्ट्रॅटेजी आखली आहे का मागच्या निवडणुकीच्या तुलनेत? बघा, तुम्हाला दिसून येईल ह्या वेळेला हम्म. ते सरळ सांगतात, हम साहब आपने जो काम किया हम्म. उसको सलाम आहे. हम्म. सरळ सांगतात. यावेळेला आश्चर्यकारक तुम्हाला निकाल दिसून येतील. हम्म. असं काही नाहीये, ते सगळे समाज आम्हाला मतदान करतात, कारण हम्म. आम्ही सर्व समाज, ते स्वतः सांगतात हम्म. या अध्यक्षांचं नाव घेऊन, इसने हमको इतना सताया, हम्म. एक काम नहीं किया, लेकिन आप आने के बाद में आपके नीचे अध्यक्ष ने और आपने हम्म. बहुत काम हमारे खरीस रे. हम्म. त्यांच्या गल्लीत मूल्यात जाऊन बघा, हम्म. आम्ही कामं केली आहेत. मी तुम्हाला सांगितलं, समजा आता इथे घरं बनवलेले, कॉलन्या, हम्म. मुद्दा मी तो ओपन ग्राउंड टाकून द्यायचा. हम्म. मग लोक जातात बिचारे घाबरून, 10 लाख दे, 20 लाख दे, हम्म. असले कामं करतात. त्यांना विचारून घ्या, 16 वर्ष झाले मला आमदार होत, हम्म. असले रिकामे आम्ही त्याला, म्हणजे त्याला हरामाचं काम समजतो. असे कामं करत नाही की विनाकारणच्या लोकांना छळावा घे, हम्म. असले कामं अजिबात करत नाही. हे त्यांच्या वेळेला सगळं त्यांनी केलेलं आहे, लोकही जाणून आहे. आपण गंगापूर बद्दल आता बोललोच, पण एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा की महाराष्ट्रभर आम्ही फिरतोय आणि सगळीकडे आम्हाला शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टीची लढाई दिसते. म्हणजे लोह्यापासून भोकरपर्यंत, हिंगोलीपासून गंगापूरपर्यंत, किंवा अशा अनेक नगरपालिका आहेत जिथं आम्ही शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशा लढाई बघतो. हे महायुतीमध्ये काय चाललंय नेमकं? कसं साहेब, जेव्हा आम्ही लढतो ना, बरं का, तेव्हा सगळ्या महायुत्या होतात. जेव्हा खालच्या निवडणुका असतात, आमचे कार्यकर्ते सांगतात आम्हाला, तसं त्यांच्याही सांगत असतील. आम्ही तर प्रयत्न केला होता शिंदे सेनेबरोबर युती करण्याचा, पण ठीक आहे, मी त्याच्यात आज जात नाही. वाटलं असेल त्यांच्याही कार्यकर्त्यांना, त्यांनाही वाटलं असेल आमच्याही कार्यकर्त्यांना चान्स दिला पाहिजे. आणि आमचंच काय घेता तुम्ही, उबाटाचे इथं वेगळे आहेत, हो. काँग्रेसचे इथं वेगळे आहेत, हो. त्यांचे तिन्ही पक्ष वेगळे आहेत, हं. आमचे कुठे कुठे 3 पक्ष वेगळे आहेत, एकत्र आहेत. खालच्या निवडणुका असतात ना, ते अशाच होतात. कार्यकर्त्यांना त्यांना पण निवडून देण्याकरता आम्ही प्रयत्न, आमचं काम आहे की आमच्या वेळेला त्यांनी झटलेलं आहे, आम्ही पण त्यांच्याकरता झटावं. आम्ही प्रश्न यासाठी विचारतोय कारण रवींद्र चव्हाण त्या दिवशी बोलले, तुम्ही ऐकलं असेल की मला ही युती फक्त 3 ते 4 तारखेपर्यंत जपायची, त्यानंतर बघूयात. कारण मालवणमध्ये नितीश राणे आणि त्यांचं ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाले पैसे वगैरेचे, भारतीय जनता पार्टीचा कोकणमध्ये वाद सुरू आहे आणि त्यालाच लागून मराठवाडा आणि विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी खडाखडी होते. कसं बघतो तुम्ही आता ही युतीचं भविष्य काय पुढे 4-5 वर्ष? नाही, त्यांनी जे काही बोललेलं ना वक्तव्य, महायुतीला एकत्र ठेवूनच बोललेत ते. भूकंप हे दुसऱ्यांच्या विरोधात असणार आहे, आमच्या विरोधात जे ते आमच्या विरोधात नाही. आमच्या आपसमधली जी युती आहे ती कायम राहणार आहे, त्यात काही बात नाही. ते त्यांनी आमच्या विरोधात जे आहेत त्यांच्याशी बोलले, त्यांच्या बाबतीत बोलले. तर प्रशांत बाबू साहेबांनी अनेक गोष्टींवरती मनमोकळं त्यांची उत्तरं दिली आहेत. एक महत्वाचा मुद्दा, जो आरोप राष्ट्रवादीकडून झालेला होता त्याला त्यांनी सडेतोडपणे उत्तर दिलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण हे इथे काय आरोपी असलेल्या लोकांना घेऊन राज्य करतात असं त्यांचा स्पष्ट आरोप आहे. आणि ज्यावेळेला मी त्यांना विचारलं की तुम्ही फडणवीसांकडे तक्रार का करत नाही, ते म्हणतात मी माझ्या लेवलला या गोष्टी हँडल करेन. तर ही सुद्धा गोष्टी आपण लक्षात घेण्यासारखी. म्हणूनच एक शेवटचं पण आम्हाला बोलायचं होतं. आता बघा, भविष्याचं आम्ही काय सांगितलंय तुमच्या मार्फत, थोड्या काही गोष्टी गेल्या पाहिजे. प्रत्येक प्रभागामध्ये अंगणवाडी, इथे 5 कोटी रुपयाची मी लायब्ररी, IAS, IPS, IFS, IRS, तलाठी, पोलीस भरती यांच्याकरता मोफत प्रशिक्षण ग्राउंड आणि मोफत प्रशिक्षण प्रोफेसर लावतोय या ठिकाणी मी विद्यार्थ्यांसाठी. मी आता 1 कोटी रुपयाचं बांधलंय ऑलरेडी माझ्या आमदारकीतनं पूर्ण. तिथं लायब्ररी टाकतोय आपण पूर्ण, आणि ही मोठी अजून राज्य लेवलची इथं मी बनवतोय. मुलं येऊन राहू शकतील, फक्त त्यांना रोजचं जेवणा खाण्याचाच खर्च लागेल, बाकी पुस्तक, प्रोफेसर वगैरे काहीही त्यांना लागणार नाहीये. म्हणजे ह्यात इतकंच नाही, नगरपालिकेच्या शाळा आम्ही स्ट्रॉंग करणार. जसं आता आम्ही बोललो, या 1 तारखेपासून, येणाऱ्या 1 जानेवारी पासून प्रत्येक घरी, जसं आता मी स्कीम सांगितली त्याला 10 महिने पूर्ण व्हायलाय, 15 दिवसाचं पाणी आता मी 3 दिवसात आणतोय, आणि तोपर्यंत म्हणजे 10 महिन्यापर्यंत 3 दिवसाचं पाणी आता रोज मिळेल याच्यानंतर. पण दररोज किमान प्रत्येक घरी 1 पाण्याचा जार मोफत देऊ लागलो याच्या मार्फत. जितकी हद्दवाढ करायची आहे त्या हद्दवाढ मी करतोय. ज्या बॉन्डवर जागा आहे त्या आम्ही नगर परिषदेवर त्यांच्या नावाने करतोय. असे एक ना अनेक कामं, घरकुलं कधीही स्वातंत्र्यानंतर 65 वर्षात दिले नाही. आमच्या ह्या कार्यकाळात तुम्ही जाऊन विचारा सर लोकांना, या कार्यकाळात दिले, राहिलेले आहेत, नाही म्हणत नाही, त्या राहिलेल्या सुद्धा आम्ही 1 वर्षामध्ये देतोय. इतके प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इथं काम आम्ही करणार आहोत. ती पण ही बाब गेली पाहिजे. शेवटचा प्रश्न, मागच्या काही काळापासून आम्ही बघतो गंगापूरमध्ये खूप ऍक्सिडेंट होतात, म्हणजे वैजापूर रोडला, बेंडाळा फाटा रोडला किंवा कायगो टोक्याच्या रोडला. रिंग रोडचा काही प्लॅन आहे का गंगापूरमध्ये? कारण काय होतंय ना की समृद्धीचा पर्यायी मार्ग आपल्या शहरातून जातो, आणि दुसरी महत्वाची गोष्ट की अनेकदा वाहतूक या मार्गाने वळवली जाते, तिथे अनेक लोकांचे जीव जातात. यासाठी तुम्ही काही प्लॅन वगैरे रिंग रोडचा किंवा आपण काय म्हणतो बायपासचा काही आखलाय? चांगला प्रश्न विचारला तुम्ही.
एक तर 2 गोष्टी आहेत. आत्ताची जी ही डायव्हर्ट केलीत ना, तो तिकडे एक मोठा रस्ता चालू आहे नगर जिल्हा आणि त्याकडे, म्हणून ती डायव्हर्ट आहे तात्पुरती. नगर मनमाडच. नगर मनमाडची. हम्म. पण आम्ही संभाजीनगर म्हणजे खुलताबादच्या बाहेरून जाखमतवाडी, आंबेवाडी हा जो एरिया, हम्म. तिथं ऑलरेडी आम्ही एक रस्ता घेतलाय 100 फुटाचा. हम्म. ऑलरेडी घेतलेला आहे. हम्म. त्याची आम्ही एक्विजिशनची प्रोसिजर पण सुरू करतोय. मोठा आहे तो. हम्म. बाहेरच्या बाहेर जाणार आहे, आतमध्ये त्याची येणार पण नाही. हम्म. तुम्ही बघितलं हे जे तुम्ही आता आलेत ना, हम्म. असे बोलकांड्या टाईप होते. पूर्वी, आम्ही हो. सगळे हो हम्म. सगळे स्ट्रीट लाईट, कॉन्क्रीट रोड, वैजापूर पर्यंत डांबरीकरण, भेंडाळ्यापर्यंत डांबरीकरण. हम्म. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, तुमच्या चॅनलनी पण त्याची दखल घेतली होती हो, मागच्या वेळेला. हो. मागच्या वर्षी सर्वात जास्त पैसा ओढून आणणारा आमदार प्रशांत बंब ठरला राज्यामध्ये. इतकी कामं मतदारसंघामध्ये आपण केलेली आहेत. तर तुम्ही जर विचारला ना रिंग रोड वगैरे, त्याचा प्लॅन ऑलरेडी आमचा मंजूर आहे. इलेक्शन झाले की वर्षात याला थोडे वेळ लागतात साहेब. इतकंच नाही, रेल्वे मंजूर झाली माझी, नगर ते संभाजीनगर, माझ्या गंगापूरवरनं जाते ती. लागेल अजून पुढचे 10 वर्ष लागतील प्रत्यक्ष रेल्वे यायला, पण प्रोसिजर सुरू झाली आहे, सर्वे झाले. इतकंच नाही सर, गॅस पाईपलाईन गंगापूरमध्ये घेतोय आम्ही सन्मान्य भागवत कराड साहेबांच्या मार्फत. जसं आता शहराचं उद्घाटन होऊ लागलं तसं गॅस पाईपलाईन पण आम्ही गंगापूर मधून करतो. इतके विकासाची कामं करतो. तर अनेक विकासाची कामं त्यांनी सांगितलीत आणि त्यांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, कारण गंगापूरमध्ये यापूर्वीचे रस्ते जे होते, म्हणजे मला जसं आठवतं, शहरातले मुख्य रस्ते जे होते प्रचंड खड्डेमय होते. आता सगळे कॉन्क्रीटचे रोड, डांबर नाही, कॉन्क्रीटचे रस्ते. त्यामुळं त्यांचं काम सुद्धा लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं, आणि त्यांनी ते येते सगळे मुद्दे त्यांच्या मुलाखतीमध्ये सुद्धा सांगितले. तुम्हाला गंगापूरच्या राजकारणाबद्दल, राष्ट्रवादी भाजपच्या आरोप प्रत्यारोपांबद्दल आणि इथल्या निवडणुकीबद्दल आपण निकालाच्या दिवशी सुद्धा त्यांच्याशी बोलणार आहोतच. पण तुमचं काय असेसमेंट आहे का, किती जागा निवडून येतील वगैरे, असं काही तुम्ही ठरवलंय? बघा, आम्ही तर 20 जागांकरताच प्रयत्न करतो पूर्ण. आता कोपऱ्यात माहित नाही काय होतं म्हणून. आमचा अध्यक्ष तर आज निवडून आले तर जम्मा आहे, म्हणजे मला अहंकार नाही. सगळ्या लोकांची चाचपणी मी घेतलेली आहे आणि माहिती आहे जास्तीत जास्त नगरसेवक, जवळपास 15च्या वरती आमचे नगरसेवक निवडले. तर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया येऊ द्यात, आणि मुंबई तक तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन रामेश्वर सोबत मी आतिक, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.